सकाळी सकाळच्या वाजले 11ला 10 मिनिट टँकर आला कॉलनी. त्याला टर्न मारता येत नाही कारण की ते चेंबर फुटू शकते. पलीकडचं एक चेंबर फुटलेलं आहे. आता हे फुटू शकतं. मम्मी मी चाललोय गावात. मम्मी रोज गावात नेऊन देऊ मला. आता गाडीचं पेट्रोल पण संपवले मम्मीने आणि मला बोर केले. कधी गेलो उशीर झालाय जातात सगळी 12 वाजता. चला लक्षण भाऊ. मित्रांनो मम्मी मी आलो साड्या घ्यायला. घेऊ जाऊ दे. कूलरची हवा घेऊ. साड्या घे त्याच्यावर आपण कूलरची हवा घेऊ. साड्या घ्यायला 1 तास लागन. पडली बसायला खुर्चीवर बसून मस्त आहे. कूलरची 1 वाजून 4 मिनटं झाले घरी पोहोचलो. खंडोल सोडायचं आता. खंडोल पण घरात घ्यायचं फॅन खाली. फॅन लावला खंडोला घरात दरवाजा उघडून. मम्मी चाय शोधू राहिली. एवढं साड्या आणलं मम्मीला 3 काय नाही बाबा ते गेले पाहिजे. जस्ट आत्ता घरी आलो. घरी आल्या मम्मी आता स्वयंपाकाला लागली कामाला. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की मम्मी आज भरपूर फिरवलं मला. म्हणजे बघा आता 1 वाजून 15 मिनटं झाले. मम्मी करून आता फिरवलं माझा घरी आल्याला डोकं दुखायला लागले. साड्या वगैरे घातलं मम्मीला. परत मम्मीने एस टीचं काहीतरी नवीन आता कार्ड आलं काहीतरी ते ॲक्टिवेट करण्यासाठी गेलो होतो. तर मम्मीने असा प्रॉब्लेम केला की त्याला नंबर कोणता दिला आहे. म्हणजे कार्ड बनवताना जो नंबर द्यायचा होता फोन नंबर तो कोणता दिला मम्मीला लक्षात नाही. त्याच्यावर OTPच येत नव्हतं. जवळपास 2-3 नंबर आले त्यांना सांगितले. तेव्हा 3ऱ्या नंबरवर OTP आला. एकदम माझा जो दुसरा नंबर आहे जो कोणाकडेच नाही आहे तो नंबर मम्मीने तिला सांगितला होता. तो नंबर आत्ता मम्मीने सांगितलं तेव्हा म्हणजे मी सांगितलं तिथे गेल्यावर हा नंबर मिळाला. मम्मीने घाई तो नंबर दिला असं. तो नंबर सांगितला तेव्हा त्यामुळे मोबाईल नंबर OTP आला. आणि आताची कार्ड लॉग इन झाले. आता उन्हादानाचं घरी आलो. आता ताक पण दिलं. आल्याला खंडूला पण सोडलं आहे. खंडू खंडूनमध्येच पोच दिली इकडं. अरे हा मागतो लाबाड बाबा. मित्रांनो आता आंब्याचा रस बनवायचा चाललेला आहे. ते पण हापूस आंबे. ऐक ना मिक्सरमधून काढा रस बरं का. नाही खरंच मिक्सरमधून काढ. जेव्हा हापूस आंब्याचा रस मिक्सरमधून काढताना 1 नंबर लागतो. हां नाही खरंच मिक्सरमधून काढले बाहेर लागतो. 1च नंबर. बहुत अच्छा लागता है भाई. बना दिया जाए. हां आपल्याला 1 दिवस असं ब्लॉग बनवायचं. मी 1 दिवस पूर्ण हिंदी बोलायचं. अरे जसं येईन तसं बोलायचं. मग ते हां मीठ कसं मीठ टाकायचं जास्त टाक. काय सोपं आहे. नाही येत नाही मला. सोपं मला म्हणजे सांगता येतं करता नाही येत. मी सांगू शकतो एखाद्याला हो असं नाही तसं कर तसं नाही तसं. मी हात खराब नाही करून घेऊ शकत. सोपं आहे माहिती मला पण मी करू नाही शकत. सॉरी आमची जास्त क्योंकि बहुत गरम हो रहा है. थंडी चालू आहे. पण पाणी पण टाकलं जातं. कुत्र्याला बाहेर खंडूला माझ्या बाहेर टाकायचं उन्हात आणायचं. 1-1.5 वाजलं एवढं उन्हात आणत काय बाहेर काढते त्याला. नाही जायचं कोण बोलतो बोलला तुला. हा बसू दे मग बसायसाठी बसलाय घरात. मग काय पोटात दुखतं काय बसलं ते घरात बसल्या. नुसतं बाहेर काढ करतात त्याला. जसं बाहेर काढतील ना झोपली घरात फॅन खाली. त्याला काय अडचण नाही होत. कमी झालं काय ते करायचं होतं प्यायला. काय आलं मग काय झालं. मग काय मग पाठ देऊ नको का बरं. मग पाण्यात जेवण झालं काय संबंध आहे.
कोण बोलला असं? आंब्याचा रस केल्यावर काय अडचण नाही, मी किती जेवतो. पण मग आईच पाहिजे काय कुत्रा झाली बघा. आंब्याचा रस झाडं झाले मग मी पहिले त्याला दिलाय. आम्हाला सुद्धा नाही, मला सुद्धा नाही दिला, खंडूला दिलाय. किती लाडाचं कुत्रे बघा. छोड मला, मला दिलाय होय. छोड मला दिलाय मम्मी. चल 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 हे मम्मी हे पैसा नाही मॅडम. नहीं ना पैसे नहीं हो. मोदी जी बोले बाहर का खर्चा टालिए जरा, नहीं क्या? वेस्टेज जो खर्चा है ना वो टालने को बोले मोदी जी. अभी 100 का भी नहीं कर सकते मैडम. कर खाने की पंचायत है अभी. इस महीने में डाल दी क्या तुम रिचार्ज? हेलो, ठीक है रखता फोन. अभी पैसे नहीं दो, हम भी क्या कर सकते हैं. बघा बघा मित्रांनो, बघा काय लाड चाललाय बघा. हे बघा, मला एवढं खाऊ नाही घातलं कधी त्या कुत्र्याला, खंडूला एवढं खाऊ घालते. हे नको हे खाऊ दे ना. चावल ती मला ओंकार, खाऊ दे. नाही चावणार, मलाच चावल. हा डास बसले. तसं नको करतो, चावण तर. बघा लाड, बघा लाड बघा. खा ना. बरं इथे तर नाटक करतो का? असं खात नाही ना. तसं कुठं खाते दोडक. दोड जीव घेतो माझा. दोड का खंडू, दूध भाकरी द्यायची होती. काही गरज नाही. चहा भाकरी चहा पोळी. छोटा छोटा खंडू. आता कशात बसलं ना ओंकार, आले असा असतोय तुकडा. ठीक ना त्याला काही असा काय असतो. नाही त्याला. हा घशात अडकलं ना तिच्या. ते दुसऱ्याला काही देत कधी, त्याला काही नाही होत. डेंजर खंडू इथं. हा पटकन खाऊ की, हा पटकन. मार देऊन करतो, त्याला मार दिला पाहिजे थोडासा. तू जास्त लाडवून ठेवलंय त्याला. हो नुसतं घेतं आणि थप्पी मारत आहे तिथं. अरे खा ना. नाटक करायचं. मी वैतागली आता खंडूला खाऊ घालून. आता मी त्याला वैतागतो. अरे ते घशात 8:04 झाली आणि आता आपलं आवरलं. आता आंघोळ वगैरे बोललीच पाहिजे मित्रांनो. आता आंघोळ वगैरे केली. आता आपल्याला जायचं आरतीला. आरतीला जायचं ते आपण काय करू, पाण्यावाल्याला फोन लावू. कारण की आज पाणी येणार आहे की नाही तर कन्फर्म विचारू. तर आपल्याला मग वाट बघायला पाण्याची, नाही झोपून जायला जेवण करून. नाही पाणी काय होतं आम्हाला कधी कधी उशीर येतं. त्यासाठी आता त्याला फोन लावून विचारू. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगल जय श्री शंकरा स्वामी शंकरा. आरती वाळू आरती वाळू बरोबर गौरा. जय देव जय देव. काय झालं? अरे पाणी ते बापा शर्ट पण धुवायचे, भांडे घासायचे, पाणी 10:30. चलो 11. मित्रांनो आत्ताच घरी आलो. 10:30 वाजले, 9:30 वाजले. ते 8:30 कसले, 9:30 वाजले मग काय करायचं? मला वाटलं 10:30 वाजले काय. तर मित्रांनो 9:30 वाजले. धुवायचे, ते हे करायचे. पप्पा जेवायला बसलेले. आपण पण जेवण करू. आताच मित्रांनो आताच आपलं जेवण वगैरे झालं. तर मी चाललो चक्कर मारायला. चक्कर मारतो, ब्लॉग एडिट वगैरे करतो आणि अपलोड करून देतो. कारण की आता आपल्याला आता किती 10 वाजले ना, 10:30 11 वाजता 12 वाजता पाणी येईल आपल्याला.
तर मग आता पाणी भरायचं राहील. त्यामुळे मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.